तर विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः वर्ग 12वी कॉमर्समध्ये शिकत असणाऱ्या माझ्या प्रिय व लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्या समोर एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ सादर करीत आहे आणि तो व्हिडिओ म्हणजे वर्ग 12वी कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाच्या संदर्भात असून या वर्षीची 12वी बोर्ड परीक्षा जी काही 11 फेब्रुवारीपासून चालू होत आहे, त्या दृष्टिकोनातून अतिशय इम्पॉर्टंट जे काही प्रकरण आहे, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन वर्ग 12वी प्रकरण 4 व्यवसाय सेवा, तर त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला आज माहिती देणार आहे। तर प्रत्यक्ष व्हिडिओ लेक्चर सुरू करण्यापूर्वी मी आपणासमोर नम्र निवेदन करतो किंवा विनंती करतो की तुम्ही माझा हा आजचा व्हिडिओ अतिशय काळजीपूर्वक श्रवण करा, अतिशय काळजीपूर्वक बघा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला काही अडचण असेल त्या ठिकाणी पुन्हा रिव्हर्स घेऊन पुन्हा हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या बारीक सारीक गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात येतील। तर जास्त वेळ न घेता मी लगेचच आपल्या मूळ घटकावर बोलण्याचा प्रयत्न करतो। तर तत्पूर्वी मी माझा परिचय आपणाला देत आहे। माझे संपूर्ण नाव शिवदत्त गवळी असे आहे। मी हल्ली श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचलित संभाजीनगर अंतर्गत असलेल्या श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ज्युनियर लेक्चरर म्हणून कार्यरत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला माझा अल्पसा परिचय। तर तुम्ही माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या, अर्थात लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलला क्लिक करा, म्हणजे आगामी काळामध्ये माझे शिवदत्त गवळी नावाच्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ प्रसारित होतील, त्याचा सर्वप्रथम लाभ आपणास घेता येईल। तर बघा मग प्रकरण 4 व्यवसाय सेवा। तर काय आहे व्यवसाय सेवा? प्रस्तावना बघूया आपण। तर सेवा आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नसतात, म्हणून सेवांना अदृश्य सेवा असे आपण म्हणतो। त्या निसर्गतः अदृश्य असतात, मात्र सेवा या ग्राहकांसाठी फक्त स्वतंत्रपणे उत्पादित नसून त्या दुसऱ्या घटका बरोबर किंवा वस्तू बरोबर उत्पादित होत असल्यामुळे त्यांना सह उत्पादित सेवा असे म्हणतात। सेवा या उत्पादित होत नाहीत, सेवांची वाहतूक आपणास करता येत नाही, त्याचबरोबर सेवा या आपणास साठवता सुद्धा येत नाहीत। सेवा या एकाच वेळेस उत्पादित होतात, त्या उपभोगल्याही जातात, त्याच वेळेस एकीकडे सेवांचे उत्पादन होऊन दुसरीकडे त्या सेवा उपभोगल्या सुद्धा जातात, कारण सेवा आपण भविष्यातील उपभोगासाठी किंवा वापरासाठी आपण त्यांचे संग्रहण देखील करू शकत नाही। जर आपण फक्त व्यवसाय सेवाचा विचार केला तर असे सांगता येईल की व्यवसाय सेवा ही अशी सेवा आहे की जी यशस्वीपणे व्यवसाय चालविण्यास मदत करते। जर ग्राहक सहभाग दर्शवित असेल
तरच त्या उत्पादन व उपभोग्य योग्य असतात. अन्यथा ग्राहकांशिवाय त्या उत्पादितही होत नाहीत आणि उपभोगल्या सुद्धा जाऊ शकत नाहीत. सेवा या निसर्गतः अदृश्य भिन्न म्हणजे विविध प्रकारच्या व डोळ्यांना न दिसणाऱ्या असतात. त्याचबरोबर त्या अविभाज्य म्हणजेच विभाजन न होणाऱ्या, विसंगत म्हणजे एकसारख्या, संगत नसणाऱ्या, तसेच नाश पावणाऱ्या अर्थात नाशवंत असतात आणि म्हणून त्यांना ग्राहकांच्या सहभागाची आवश्यकता आहे. आता अर्थ बघू आपण. सेवा एखाद्या वस्तूशी संबंधित असल्यामुळे किंवा त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नसते, त्यामुळे कधीकधी सेवा ओळखणे अवघड असते. अर्थात सेवा ओळखणे सोपे नसते, कारण की त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नसून त्या एखाद्या वस्तूबरोबर उत्पादित होत असतात. म्हणून त्यांना सेवांना अदृश्य व सहउत्पादित सेवा असे देखील म्हणतात. सेवा जेव्हा विकल्या जातात किंवा जेव्हा आपण सेवांची विक्री करतो, तेव्हा त्यांचा ताबा किंवा मालकी हक्क यांचे कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण होताना दिसत नाही, हस्तांतरण होत नाही. सेवा या त्वरित नाश पावत असतात. म्हणूनच सेवा एकाच वेळेस उत्पादितही होतात व उपभोगल्याही जातात. तर पुढे आपण बघणार आहोत व्याख्या. व्याख्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते बघू आपण आता. व्याख्या. काही व्याख्या महत्त्वाच्या असतात. त्यामध्ये महत्त्वाच्या व्याख्यामध्ये फिलिप कोटलर यांनी व्याख्या कोणती मांडली सेवाच्या संदर्भात ती बघूया आपण. सेवा ही अशी कार्यक्षमता असते जी एक पक्ष दुसऱ्याला देऊ शकतो, जी मूलतः अदृश्य असते आणि परिणामी कोणत्याही गोष्टीच्या मालकीची नसते. त्यांचे उत्पादन एखाद्या भौतिक उत्पादनाशी जोडले जाऊ शकते किंवा नाही. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन काय म्हणतात सेवाच्या बाबतीत? अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने सेवाची व्याख्या कशी केलेली आहे ते आपण बघू. विक्री किंवा वस्तूंच्या विक्री संदर्भात देण्यात येणाऱ्या कृती, फायदे किंवा समाधान अशी सुटसुटीत सोपी अशी व्याख्या अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने केलेली आहे. आता सेवांचे वैशिष्ट्य. तर सेवांचं पहिलं वैशिष्ट्य आहे अमूर्त. तरी सेवांना आपण प्रत्यक्षपणे पाहू शकत नाही व त्याचबरोबर स्पर्शही करू शकत नाही, कारण की सेवा ही इतर वस्तूप्रमाणेच उत्पादन नाही, इतर वस्तूप्रमाणे भौतिक उत्पादन नाही. फक्त उत्पादन नाही तर भौतिक उत्पादन नाही. फक्त आणि फक्त सेवांचा खरेदीदार अथवा प्राप्तकर्ता तिला अनुभवू शकतो. सेवा या मूर्त नसून अमूर्त स्वरूपात असतात, कारण की सेवा या भौतिक अस्तित्वात नसतात. अमूर्त असल्यामुळे सेवा आपण दर्शवू शकत नसतो किंवा दर्शवू शकत नाही आणि म्हणून सेवा प्रदात्यांनी वेळेवर दर्जेदार सेवा देऊन ग्राहकांवर चांगला प्रभाव निर्माण करावा किंवा केला पाहिजे. आता विसंगती. दुसरं वैशिष्ट्य आहे विसंगती. सेवा ही वैशिष्ट्यपूर्ण असतात, कारण की त्यांच्यात विशेषपणा दिसून येतो. सेवा या वैशिष्ट्यपूर्ण असतात
कारण की त्यांच्यात विशेषपणा दिसून येतो. सेवा व सेवा देणारा किंवा सेवा प्रदाता यांना विभक्त वेगळे करणे शक्य नाही. जरी सेवा पुरविणारा सेवा प्रदाता सारखाच असला किंवा सारखाच राहिला तरीही सेवेची गुणवत्ता वेगवेगळ्या प्रकारची किंवा भिन्न भिन्न स्वरूपाची असते. उदाहरणार्थ, समान उपग्रह दोन व्यक्तींना भिन्न भिन्न वेगळा वेगळा अनुभव देऊ शकतात. त्यानंतर अविभाज्य तिसरं वैशिष्ट्य आहे सेवाचं. सेवांचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सेवा आणि प्रदाता, सेवा व सेवा देणारा म्हणूया आपण, यांना विभक्त करता येऊ शकत नाही. जर आपणास एखाद्या ग्राहकाला सेवा पुरवायची आहे तेव्हा सेवा पुरविणाऱ्याची किंवा प्रदात्याची उपस्थिती आवश्यक असते. तदनंतर आपण बघूया तिसरं वैशिष्ट्य बघूया. तर तिसऱ्या वैशिष्ट्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, नाशवंतपणा. तिसऱ्या वैशिष्ट्यामध्ये काय सांगितलेलं आहे, नाशवंतपणा. तर सेवांचे उत्पादन आणि सेवांचा उपयोग, सेवांचं उत्पादन आणि सेवांचा उपयोग यामध्ये विभाजन होऊ शकत नाही, ते अविभाज्य आहेत. सेवा एक अमूर्त व्यवहार असल्याने त्यांची यादी होऊ शकत नाही. वस्तूप्रमाणेच ते भविष्यातील विक्रीसाठी संग्रहित केले जाऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ, विमान कंपनी सकाळच्या फेरीतील विमानाच्या रिक्त जागांचा वापर त्याच विमानाच्या दुपारच्या फेरीमध्ये करू शकत नाही. अशा प्रकारे तर विद्यार्थी मित्रांनो, हे 3 वैशिष्ट्य आपण अभ्यासले आहेत. यावरून तुम्हाला चौथं आणि 5वं वैशिष्ट्य निश्चितच लिहिता येईल, यात मुळीच शंका नाही. तर या ठिकाणी आपण थांबूया थोडंसं.